आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत अभय बापटजी आणि धीरजजी आणि संजयजी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक अभिभावक आणि माझे काही प्रेरणास्रोतसुद्धा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि खरं म्हणजे त्या ठिकाणी बोलताना एक प्रकारची मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहेच, आनंदाचीही भावना आहे, परंतु त्याबरोबर सगळ्यात मोठं जे काही मनामध्ये आहे ते आमच्या आधी ज्या ज्या पूर्वसुरींनी इथे काम केलं आपल्या देशासाठी, समाजासाठी, त्या सगळ्यांच्या कष्टांचा, त्यांनी केलेल्या आपल्या जीवन होमाच्या मुळेच जो आमचा मार्ग सुकर झाला आणि आमची जी काही आज आम्ही ज्या पुरस्कारापर्यंत पोचलो आहोत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या सगळ्याचा वाटा खूप मोठा आहे. खूपदा आम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला किती अडचणी आल्या, तुमचा हा मार्ग कसा तुम्हाला खूप त्याच्यावर मात कशी केली, किंवा दरवेळेला आम्ही उत्तरं वेगवेगळी देत गेलो, परंतु खरं म्हणजे मुख्य उत्तर हेच आहे की आमच्या आधी आमच्यापेक्षा कितीतरी पटींनी कष्ट त्यांनी घेतले आणि हा विचार जो आहे, राष्ट्रीय विचार, हा विचार आपल्या समाजाला वर आणण्यासाठी, स्वाभिमानी बनण्यासाठी, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी हा विचार जो पसरवला, जे संघटन उभं केलं, त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही अशा म्हणजे चांगल्या प्रकारे काम करू शकतो, त्या प्रेरणा आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे बाकी अनेक जणांच्या प्रेरणा व्यक्ती म्हणून आहेतच. माझ्या घरातच संघाचं वातावरण होतं आहे. माझा मामा मोतीबागेमध्ये त्या शाखेचा बहुधा असावा, कारण मी लहान नव्हते त्यामुळे फार माहिती नाही आहे, पण तो कार्यवाह होता आणि त्यामुळे त्याचं काम माझ्या घरात, माझी मोठी बहीण, जिला स्वतःला पण असं काही काम करण्याची इच्छा होती, अजूनही तिची धडपड काहीतरी चालू असते, तर तिचा आणि मामाचा आणि बाकी सगळ्यांचा संवाद, नंतर विवेक तरुण भारत याचं वाचन आमच्या घरामध्ये, त्याच्यावर होणारे चर्चा, ह्या सगळ्यातून माझं मन घडत गेलं, माझे विचार घडत गेले आणि माझा तो विचार हळूहळू पक्काही होत गेला. ह्याला अर्थातच सगळ्यात मोठा आधार जो होता तो आपल्या परिषदेमध्ये होणारे जे अभ्यासवर्ग आणि त्या अभ्यासवर्गातून सामाजिक एक विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे, ह्या बोधातून किंवा या विचारातून होणारं जे काही प्रबोधन संपूर्ण त्या वर्गांमध्ये होत असे, विशेषतः सामाजिक जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये, त्याच्यामुळेही ते बीज एक मनामध्ये रुजलं असणार आणि तोच विचार पुढे माझा एक जीवनाचा भाग झाला की आपण असं घर सोडून हे काम केलं पाहिजे. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून परिषदेचं काम करण्याची ही माझी इच्छा होती, पण काही कारणाने ते नाही करता आलं. त्यामुळे माझा असा विचार झाला की आपण हे काम, असं सामाजिक काम कुठे ना कुठेतरी खेड्यामध्ये जाऊन केलं पाहिजे, वनवासी भागामध्ये केलं पाहिजे. हा नंतर जेव्हा मला माहिती मिळत गेली, मी ज्या ठिकाणी माझं माहेर आहे सहकारनगरमध्ये पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये नंदाताई देशपांडे म्हणून त्या कल्याण आश्रमाच्या फाउंडर मेंबर होत्या. त्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की मी असं काम करणार आहे, तेव्हा त्यांनी मला कल्याण आश्रमाची माहिती दिली आणि ह्या कामामध्ये येण्याचं आवाहन केलं. आणि मग पुढची जी आपली एक संघटना म्हणून ज्या काही गोष्टी होतात, अधिकाऱ्यांची बोलणं आहे, त्याच्यानंतर काही केंद्र बघून येणं आणि मग त्यातून तो विचार, त्यांनी माझी कदाचित परीक्षा घेतली की ही म्हणते खरी पण एक ग्लॅमर आहे म्हणून असं काही तिच्या मनामध्ये आहे का, की असं काहीतरी करून दाखवायचं, थ्रिलिंग आजच्या भाषेमध्ये, असं काही आहे का, असाही कदाचित त्यांनी चाचपणी केली असणार. आणि त्या जवळजवळ 6 ते 8 महिन्याच्या अथक प्रयत्नांनी मला हे पूर्ण वेळेचं काम मिळालं. 1984 साली मी कर्जतजवळ जे दांबिवली आहे त्या केंद्रावर माझी नियुक्ती झाली. त्याच्या आधी मी ठाणे, रायगड, थोडासा
नंतर नाशिक जिल्ह्यातलं कनाशी केंद्र असे सगळं बघून आले ते. तळासरीला 6 महिने होते आणि त्यामुळे माझा एक विचार बनत गेला की नाही आपण हे काम करू शकतो आणि तो सांगितल्यानंतर माझी नियुक्ती ती झाली. त्या 3 वर्षाच्या कामामध्ये मग माझी हळूहळू एक मनाची धारणा झाली की आपण हे काम करायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने करू शकतो. लग्नाचा विषय आल्यानंतर मग तेव्हा मग मला तोंड उघडायला लागलं घरामध्ये की नाही मला कार्यकर्ताच पाहिजे जोडीदार, कारण त्याच्याशिवाय मला हे काम करता येणार नाही. जर एक साधारण नोकरी करणारा किंवा अशा पद्धतीने असेल तर तो एक कामाची थोडीशी मर्यादा येते किती नाही म्हटलं तरी, कारण बाकी सर्व जबाबदाऱ्या असतात पारिवारिक. तर अशा मला जर गावात जाऊन कुठल्या तरी वनवासी भागात जाऊन काम करायचं आहे तर तशाच प्रकारचा काम करणारा जोडीदार पाहिजे. तर त्यामुळे स्वाभाविकच आमच्या घरच्यांनी ती जबाबदारी त्यावेळेला दामूअण्णा प्रांत प्रचारक होते त्यांच्यावर आणि कल्याण आश्रमाचे बाळासाहेब दीक्षित संघटन मंत्री होते प्रांताचे, त्यामुळे त्यांच्यावरच टाकली की तुम्हाला तुमची कार्यकर्ती हवी असेल तर तुम्हीच पहा या बाबतीत काय करायचं आहे. आणि त्याप्रमाणे तो माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला. माझ्या घरच्यांनाही आनंद झाला की तिच्या मनासारखं तिला करता येते. त्याच्यानंतर आम्ही बस्तरला गेलो. बस्तरला जाण्याचं कारणसुद्धा भास्करराव कळंबी जे त्यावेळेचे अखिल भारतीय संघटन मंत्री होते वनवासी कल्याण आश्रमाचे, त्यांचा एक मोठं आम्हाला त्यांनी आमच्यासमोर हे ठेवलेलं होतं की तुम्ही महाराष्ट्रात तर कोणीही काम करेल पण आज महाराष्ट्राबाहेर पण तेवढीच गरज आहे कार्यकर्त्यांनी जाण्याची, तर तुम्ही जायला पाहिजे. जायला पाहिजे हा आदेश पण प्रेमळ आदेश असा होता तो. त्यामुळे ते स्वाभाविकपणे आम्ही ते आव्हान स्वीकारलं आणि आपण तिथे जाऊया. त्यांनी हेही सांगितलं की राम आधी जाऊन येईल, ते बघून येईल आणि त्यामुळे तुमच्या म्हणजे माझ्या घरच्यांना ते सांगतील काय आहे वगैरे. त्यांनी अर्थातच तिथलं वर्णन सगळं पॉझिटिव्ह असंच केलं की असं असं आहे, छान आहे, राहण्यासारखं आहे, आम्ही दोघं तिथे अगदी आनंदाने राहू शकतो. आम्ही दोघंही एकमेकांना लग्नापूर्वी ओळखतही होतो. त्यामुळे कल्याण आश्रमाचं काम एक मोठ्या शेवटी आपण संघटनेमार्फत तिथे जातो आहोत. त्यामुळे आपल्याला जी काही आपली काळजी करायचं आहे ती तिथली आव्हानं जी असतील ती असतीलच, परंतु त्याही सगळ्या ह्याच्यामध्ये संस्था आपल्याबरोबर असणार आहे हा विश्वास, विशेषतः भास्कररावांसारखे व्यक्ती म्हणजे व्यक्ती म्हणणं सुद्धा नाही, ते वडीलच होते आमचे. त्यामुळे त्यांच्यासारखा जेव्हा आमच्याबरोबर होते मनानी आणि नंतर मध्ये येऊन शरीराने, त्यामुळे तो काहीच प्रश्न नव्हता. त्यामुळे तिथे जाण्यामध्ये काहीही आम्हाला कुठल्याही मनामध्ये असं एक क्षणसुद्धा विचार आला नाही की जावं की नाही वगैरे. आम्ही लग्नानंतर 6व्या दिवशीच तिकडे गेलो. गेल्यानंतर तिथे काही महिला म्हणण्यापेक्षा 18 ते 22 वयोगटातल्या युवती ऑलरेडी तिथे 6-7 जणी होत्या. त्यातली आत्ता तिला आमच्याबरोबर मिळालेला आहे बुद्री ताती म्हणून, ती पण तिथेच होती. तिच्याबरोबर आणखीन 5-6 जणी तिथे काम करत होत्या. तिथले जे संघटन मंत्री होते त्यावेळेचे संभाग संघटन मंत्री, त्यांनी त्या मुलींना हे करून महिला केंद्र हे बारसूर हे महिला केंद्र म्हणून पुढे यावं असा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याच्याचबरोबर दवाखाना पण मध्यंतरी 1-1.5 वर्ष बंद होता, तोही चालू करण्याची गरज होती. त्यामुळे भास्कररावांनी आमची नियुक्ती अगदी योग्य प्रकारे विचार करून केलेली होती की दवाखाना चालू राहण्याचं काम राहील. आणि स्वाभाविकपणे रामचं लग्न झाल्यामुळे तोही आता व्यवस्थितरित्या सेटल होईल आणि त्याला म्हणजे सुनीताची जोड दिली म्हणजे ते कसं होईल, विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती असल्यामुळे याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ती बरोबर आमची जोड घालून आम्हाला बस्तरला पाठवलेलं होतं. आणि माझं तिथे महिलांचं विशेषतः काम, त्याच्यामध्ये महिला संघटन हा विषय आहे, पण ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्या कार्यकर्त्यांची वाढ, तिथे महिला कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र सुरू करणं आणि जास्तीत जास्त काम आपण आणखीन सर्व भागामध्ये कसं पोचवू शकतो. कारण दवाखाना जो होता तो ॲज ए गुडविल म्हणून आवश्यकता होतीच, पण तरीसुद्धा त्यामुळे एक वातावरण तयार झालं की ज्याचा फायदा आम्हाला जेव्हा पुढे नक्षलवादासारखं मोठं स्वरूप धारण केलं नक्षलवादांनी. कारण आम्ही गेलो तेव्हा फक्त आबुजमाड हा जो आमच्यापासून इंद्रावती पार केल्यानंतर साधारण 5-7 किलोमीटरवर जो भाग सुरू होतो त्या भागातच केवळ जास्ती नक्षलवाद होता. आम्ही तरीसुद्धा 25-30 किलोमीटरपर्यंत आम्ही प्रवास करत होतो आतल्या भागामध्ये पायी, पण आम्हाला असं कुठे अडचण आली नाही. कारण एकतर स्थानिक कार्यकर्त्या आमच्याबरोबर, मुली आमच्याबरोबर असायच्या आणि त्यामुळे तो म्हणजे तिथे प्रवास खूप सोपा झाला. आणि ते तेवढे येऊन
असं बंदी करणं किंवा खूप हत्या वगैरे हे सगळं सुरू झालेलं नव्हतं. त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे सोपं झालं काम करणं. वनवासींची म्हणून जे काही आव्हानं असतात वनवासी क्षेत्रातली म्हणून, ती मुख्यतः हीच असतात की ते मितभाषी आहेत. त्याचप्रमाणे तिथे भाषेचीही खूप मोठी अडचण होती, कारण हिंदी तर ती माध्यमाची भाषा नव्हतीच. त्यांच्या ज्या स्थानिक भाषा आहेत त्याच्यामधल्या ज्या हलबी आणि गोंडी अशा दोन आमच्या भागात ज्या बोलल्या जायच्या त्या दोन मुख्य भाषा आहेत. त्यामुळे त्या शिकून घेणं हाच त्याच्यामध्ये एक मोठा हे होता. त्यामुळे त्या दोन्ही भाषा सुदैवाने मी लवकर शिकले. त्यातली ही हलबी जी भाषा आहे ती मराठीला जवळची आहे. थोडंसं मराठी शब्द बरेच आहेत त्याच्यामध्ये. आणि गोंडी जी आहे ती मात्र तेलुगू वळणाची म्हणजे दक्षिणी वळणाची भाषा आहे. बरेचसे तेलुगू शब्द आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ती बोलायला थोडी अवघड होती. पण तिथल्या मुलींच्या मदतीने, विशेषतः जेव्हा आम्ही 91 साली मुलींचं वसतिगृह सुरू केलं, त्या मुलींच्या बरोबर बोलायचं की तू बस, जेवायला चल, उठा, बसा, काय जे काय त्यांच्याशी बोलायचं असेल ते त्यांच्याच भाषेत बोलणं गरजेचं होतं, कारण त्या छोट्या छोट्या होत्या 5-6 वर्षाच्या. त्यामुळे त्यांना हिंदी तर येणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे माझी ती भाषा शिकण्याचा प्रयोग तो खूप त्यामुळे लवकर झाला. आणि मला स्वतःला पण कदाचित आवड होती, कारण मला शाळेमध्ये गणित आणि विज्ञान याची जास्त आवड नव्हती. मला भाषा विषयांचीच आवड होती. मी कॉलेजमध्ये पण जर्मन भाषा एक भाषा म्हणून घेतलेलं होतं. त्यामुळे त्याचा मला बहुतेक उपयोग झाला, त्या आवडीचा, असं एक मला वाटतं. आणि ती भाषा लवकर शिकल्यामुळे माझा गावामध्ये संपर्क, संवाद वाढला. कारण गावामध्ये मी एकटी जायला शिकले. नाहीतर पहिल्यांदा ह्या मुलींच्या बरोबरच, म्हणजे मी मार्चमध्ये गेले आणि लगेच 2 एप्रिलला रामनवमी होती. ती रामनवमी साजरी करण्यासाठी म्हणून आम्ही त्या गावामध्ये एका अबुजवाणमधल्या गावामध्ये गेलो होतो. 2 ठिकाणी आम्ही रामनवमी साजरी केली. त्याच्यानंतर मग कन्यान आश्रम एक वसतिगृह सुरू करायचं या निमित्ताने म्हणून जो प्रवास केला, त्या सगळ्या प्रवासामध्ये माझी फक्त बघण्याचीच भूमिका होती. कारण गोंडी तेव्हा मला एवढं समजत नव्हतं. लगेचच आम्ही प्रवास सुरू केला होता एप्रिल-मे मध्ये. तेव्हा ते लक्षात आलं की ह्या मुलींच्या बरोबर गेलं तर आपल्याला गोंडी येणार नाही, कारण त्या माझ्याशी हिंदीतनं बोलायच्या आणि गावात गेलं की त्यांच्याशी गोंडीतून. त्यामुळे जेव्हा मी गोंडी शिकले तेव्हा पहिला सुरुवात माझं की मी आता एकटी जाणार गावामध्ये. अरे नहीं नहीं भाभी आप ऐसा अकेली कैसे जा सकती हूँ, वो तो मैं बोली आपको इतना मतलब गोंडी कहाँ ये आएगा. मैं बोले मेरे को जैसा आएगा वैसा, लेकिन मैं बात करूँगी और जाऊँगी. तेव्हा मी एकटी जायला सुरुवात केली तेव्हा तिथे तो जो काय म्हणू आपण त्याला ॲक्सेप्टन्स जो आहे तो खूप वाढला. महिलांना खूप गंमतही वाटायची आणि खूप छान वाटायचं की अरे ही शहरी दिसणारी मुलगी आणि ती आपल्याशी एवढ्या प्रेमाने बोलतीये. आईला आई म्हणायचं, बहिणीला म्हणजे यायो, जर ती कोणाची आमच्या कार्यकर्त्याची भाभी असेल तर तिला अंगे, असं त्यांच्या भाषेतले शब्द वापरून त्यांच्या ॲक्सेंटनी बोलणं पण माझं आपोआप शिकले. म्हणजे मला मुद्दाम काही शिकावं नाही लागलं, आपोआपच झालं ते. त्यामुळे ते खूप तिथे तो ॲक्सेप्टन्स वाढला आणि त्याच्यामुळे महिलांच्या मनात शिरून जे काही बोलणं म्हणतो ना आपण, ते त्या माझ्याशी करायला लागल्या. त्यांच्या घरच्या काही अडचणी असतील, मग नवरा दारू पिऊन आला म्हणून त्याने मला कसं मारलं, मग मी खूप मार खाल्ला आणि मग मी कसं उलटं मारलं वगैरे वगैरे, अशा सुद्धा गोष्टी त्या मला सांगायला लागल्या. त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या भाषेतून समजावणं, तेही आम्हाला पुढे पुढे मला सोपं जायला लागलं. जेव्हा एखादी अशी अवघड केस असेल आणि जर ती आली दवाखान्यामध्ये जेव्हा यायची तेव्हा डॉक्टर मला नेहमी हाक मारायचे की बाबा तू पण ये. आधी ते त्या मुलींना हाक मारायचे आमच्या कार्यकर्त्यांना की नाही दीदी आप थोडा आइए, वो क्या बता रही है क्या नाही. जसं मला गोंडी यायला लागलं तसं मी म्हटलं नाही मी येणार त्याच्यामध्ये, कारण मला त्यांना समजावून सांगायचे आणि मला आणखीन शब्द त्याच्यामध्ये शिकायला मिळतील. एवढं करू नये मी आजही नवीन नवीन शब्द अजून शिकतेच आहे, पण तरीसुद्धा खूप त्याच्यामुळे सोपं झालं आणि त्या काम करण्याचा एक आनंद पण मिळायला लागला. कारण आपण जे सांगतोय त्याचं त्यांच्याकडून जो स्वीकार होतो की तुम्ही जे सांगताय ते आचरणात येणं हा एक नंतरचा भाग आहे, पण किमान ऐकण्याची मानसिकता असणं आणि त्यांना ते पटणं की जो भाभी बता रही है वो हमें करना चाहिए, हे त्यांच्यामध्ये येणं. आणि त्यातून आम्हाला खूप म्हणजे आम्ही जवळजवळ 2002 पर्यंत 55 ते 60 मुलींना आम्ही असं प्रशिक्षित करू शकलो कार्यकर्ता म्हणून. आणि त्यातल्या बऱ्याच जणींना आम्ही वेगवेगळ्या केंद्रांवरती सुद्धा पाठवणी केली
की त्यांनी आमच्या इथे बारसूर केंद्रामध्ये कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षित झालेल्या मुली की ज्यांना हिंदीही येत नव्हतं, लिहिता वाचता येत नव्हतं, अशा मुली तयार होऊन त्यांना त्या भागामध्ये पाठवणं, त्यांनी त्या भागामध्ये कल्याण आश्रमाचं संघटनात्मक जे काही आयाम आहेत वेगवेगळे, मग ते बालसंस्कार असेल, श्रद्धा जागरण केंद्र असेल, महिला समित्या तयार करणं असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तिथे काम उभं केलं आणि कल्याण आश्रमाशी संपूर्ण समाजाला जोडत गेले. त्यामुळे बारसूर क्षेत्रामध्ये तर विशेषतः आम्ही जवळजवळ 8 उपकेंद्र सुरू केली. म्हणजे एका उपकेंद्रावर 2 मुली आणि त्या 2 मुलींनी त्या परिसरातली साधारण 12-15 जी काही जवळपासची गावं असतील त्या गावांमध्ये काम सुरू करायचं. त्याची सुरुवात अशी झाली की आम्ही जी संमेलनं घेत गेलो, ज्या बैठका घेत गेलो, गावामध्ये जात राहिलो, आपल्या दवाखान्यामध्ये जे पेशंट येत गेले त्याच्यातनं जे काही त्यांच्याशी संवाद झाला, बोलणं झालं, त्याच्यातनं ते सगळे म्हणायला लागले की अरे आपने तो दीदी लोगों को तैयार किया है तो हमारे गाव की महिलाएं कब तैयार हो जाएगी. मग ती कल्पना आली की अरे मग ह्या मुलींनाच आपण तिकडे का पाठवू नये राहण्यासाठी. मग अशी कुठली गावं निवडायची ना, आम्ही ऑप्शन दिला होता की जो गाव इनकी जिम्मेदारी स्वयं लेगा हमारी बहनों की, उस गांव में हम रखेंगे. आपको चाहिए ना गांव आगे जाना चाहिए, महिलाओं को कुछ समझाइए, मतलब हमको भी कुछ बताइए. तर ते करण्यासाठी आमच्या ह्या कार्यकर्त्या येतील, पण त्यांची जबाबदारी म्हणजे त्यांचं राहणं, जेवण, त्या आजारी पडल्या तर त्यांना इथे आश्रमापर्यंत आणून पोहोचवणं किंवा आम्हाला निदान खबर देणं की बाबा ती आजारी आहे तर तिला कसं घेऊन यायचं आहे किंवा काय असं सर्व प्रकारचं त्यांना समजावून सांगितल्यानंतर जी गावं तयार झाली अशा 8 गावांमध्ये आम्ही 2-2 मुली आमच्या भागात ठेवल्या होत्या. आणि तोच प्रयोग आम्ही बाकीच्या बस्तर जिल्ह्यातले जे पॉकेट्समध्ये आपली वसतिगृह होती त्याला केंद्र धरून तिथे काम सुरू केलं. त्याच्यामध्ये महिला समित्या बनवणं, ग्रामसमित्या बनवणं आणि त्याच्या माध्यमातून, कारण भास्कररावांनी एक आम्हाला हे दिलेलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की वर्षभर काहीही बोलायचं नाही, सगळं जे काय आहे ते बघायचं फक्त. आणि त्यांना सांगितलं होतं, त्या महिला सगळ्या मुली होत्या कार्यकर्त्या, त्यांना भैया भाभी अभी नया शादी करके आए हैं, उनको संभालना आप लोगों का काम है, तो वो कैसे रहेंगे, यहाँ पर टिके रहेंगे, ये जिम्मेदारी आपकी आहे. त्यामुळे तो असा दोन्हीकडूनही आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत होतो, त्या आमच्या परीने प्रयत्न करत, त्यांच्या परीने प्रयत्न करत होत्या. कारण कधीतरी असे प्रसंग येतच होते, विशेषतः जेव्हा आरोग्याचे काही प्रश्न असतील, त्यांच्या मांत्रिकावरती असलेल्या श्रद्धा, मांत्रिक पद्धतीवरती आणि त्याचा उपयोग केव्हा करायचा, औषधं केव्हा द्यायची, किंवा आम्ही जी औषधं उपचार योजना करायचो त्याची तेवढी महत्त्व समजायचं नाही. त्यामुळे 2 दिवस औषध खायचं, मग परत 2 दिवस बरं वाटायचं, मग परत 10-15 दिवसांनी परत आजारी पडायच्या. त्याच्यामुळे होणारी आमची थोडीशी चिडचिड की अरे कितने बार बताएंगे आपको, आप नहीं करोगे तो गाव के लोग कैसा करेंगे, असं सगळं जे व्हायचं. पण त्याच्यामधूनही त्या सगळ्या ह्याच्यातूनही आमचं खूप छान बॉन्डिंग झालं आणि त्यामुळे आम्ही हे काम आणखीन चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो. त्यातली एक आणखीन भाग असा की हे जे संघटनात्मक आम्ही काम तयार केलं त्याचा एक परिणाम असा झाला, म्हणजे आमचं त्यावेळेला काम खूपच छान पद्धतीने चालू होतं. कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम आम्ही संपूर्ण वर्षभर जे प्लॅनिंग करायचो, जे आमच्या प्रांताच्या बैठकीत पण आम्हाला सांगायला लागायचं दरवर्षी, पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या वर्गानंतर जी बैठक असायची त्या बैठकीत. त्यामुळे तो एक परिषदेचा जो मला लाभ झाला तो ह्या अशा सगळ्या कामामध्ये झाला की ते प्लॅनिंग आम्ही आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांकडूनच आम्ही करून घेतलं. त्यातल्या ज्या शिकल्या पुढे 8वी झाल्या, काही 10वी झाल्या, त्यांनाच आम्ही सांगितलं की हे सगळं प्लॅनिंग तुम्ही लिहायचं आहे आणि तुम्ही सांगायचं आहे बैठकीमध्ये. म्हणजे कुठेही मी किंवा डॉक्टर गोडबोले आमचं नाव कधीच आम्ही पुढे येऊ दिलं नाही. दरवेळेला अगदी कमिशनरला एका वेळेला असं झालं की तिथला जो चीफ इंजिनियर होता, एक प्रोजेक्ट चालू होता आमच्या इथे बारसूरमध्ये ह्याचा इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा, त्यांनी सांगितलं की ते मराठी आले होते, चीफ इंजिनियर जे होते त्याने म्हटले की नाही असे कमिशनर येणार आहेत तर तुम्ही त्यांना बोलवा तुमच्या आश्रमामध्ये, त्यांना खूप छान वाटेल वगैरे. तर त्यांना बोलवायला आमची ही भुद्री ताती आणि डॉक्टर गोडबोले असे 2 जण गेले होते. मी म्हटलं मी येत नाही, कारण त्यांना पुढे करणं, तिथे नेतृत्व उभं करणं हे आपलं काम आहे. आणि त्यामुळे तसं म्हणजे आज जे बरेच लोक आम्हाला विचारतात की नक्षलवादाचा तुम्हाला त्रास नाही का झाला,
तर त्याचं कारण हेच आहे की आमच्या बरोबरीने तिथे जे नेतृत्व उभं राहिलं, म्हणजे त्याच्यामध्ये अर्थातच त्यांचा वाटा मोठा आहे, कारण ते बीज त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच त्या पुढे सगळे येऊ शकले पुरुष युवक कार्यकर्तेसुद्धा. परंतु त्याचं तेच आहे की हा जो विचार आपण एक हे म्हणून पुढे घेऊन जातो की तिथे आपण नाही आहे, आपण कुणाला तरी सुधारायला चाललो आहे काहीतरी. हे तर मला केशवराव केळकरांनी, मी जेव्हा पहिल्यांदा तळासरीच्या परिसरात त्यांच्याबरोबर हिंडले तेव्हाच तरी सांगितलं होतं, आपल्याला काही हे सगळं सुधारायला वगैरे जायचं नाही आहे बरं का. त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये चांगलं काय आहे ते शिकायला आपल्याला जायचं आहे आणि ते परत परत जीवित कसं राहील आणि त्याचा अजूनही प्रचार कसा राहील. म्हणजे हे सगळं मी काही फार मोठी अभ्यासू कार्यकर्ती नाही आहे, परंतु असं लक्षात आलं की जी हिंदू जीवन पद्धती म्हणून आपण पूर्वापारचं जे आपलं वर्णन वाचतो ना, किंवा आपल्याकडे आपण ऐकतो आपल्या सगळ्या मोठ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडनं, तेव्हा लक्षात असं येतं की खरं म्हणजे हिंदू संस्कृती आणि आदिवासी संस्कृतीचा जो पहिला जो हे आहे, म्हणजे UN संघ लिहून गेलेला किंवा आणखीन जे प्रवासी भारतामध्ये आले आणि त्यांनी जे लिहून गेले की काठीला सोनं बांधून तीर्थयात्रा करत असत किंवा कुठेही जात असत लोक, इतकी म्हणजे हे होती, साधी सरळ माणसं आहेत बघ. ते तंतोतंत ह्या वनवासी समाजाला सर्व ठिकाणच्या, सर्व भारतभरच्या वनवासी समाजाला लागू होतं. आणि म्हणून ते प्रतिबिंब तिथे मला दरवेळेला कुठेही, म्हणजे मी जेव्हा ठाणे जिल्ह्यात फिरले तेव्हाही, बस्तरमध्ये तर ते आणखीनच, कारण बस्तरचा भाग हा खूपच तसा अनाग्रात असं म्हणता येईल, जे चांगल्या पद्धतीने असा होता. आणि आज काही प्रमाणात एक्सपोजर आहे, त्याचे काही फायदे आहेत, काही तोटेही आहेत, परंतु तो तसा असल्यामुळे तिथे ते आपण म्हणतो ना की कोऱ्या पाटीवर लिहिणं खूप सोपं जातं, त्यामुळे ते एक प्रकारे आम्हाला सोपंसुद्धा गेलेलं आहे. कुठल्याही त्यांच्या मोठ्या प्रश्नांना आम्ही लगेच हात घातलेच नाही. ती आपली एक पॉलिसी आपली आहेच, म्हणजे हा अनुभव मला असं आठवत नाही, पण म्हणजे मी त्यामुळे नाव घेत नाही, पण एका कुठल्या तरी अभ्यास वर्गामध्ये म्हणा किंवा गप्पा झाल्या काही कार्यालयामध्ये, त्या चर्चेमध्ये असेल, माहीत नाही, पण बहुधा देवधर सरांनीच, सदाशिवरावांनीच सांगितलेली आहे की समाजवाद्यांचं काम का वाढलं नाही, तर ते प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवत गेले. समाजाच्या चुकांवर किंवा त्यांच्या त्रुटींवर सतत बोट ठेवून ते काम सुधारणार आहे, त्या कामामध्ये बदल होणार आहे का, त्या दृष्टिकोनामध्ये बदल होणार आहे का. त्यामुळे वनवासींची जी व्यसनाधीनता आहे, मांत्रिकावरती अति अवलंबित्व आणि एकूण, म्हणजे आज जे आम्हाला जाणवतं ते कुठल्याही जीवनातल्या कुठल्याही प्रश्नाला गंभीरतेने न घेण्याचा जो एक दृष्टिकोन, जो आम्हाला 90 साली पॉझिटिव्ह वाटत होता, तो आज लक्षात येतोय की तो त्यांचा पण एक अडसर आहे. ह्या सगळ्या प्रश्नांवरती किंवा कुटुंब नियोजन वगैरे ह्या विषयावर पण आम्हाला विचारलं जातं की तुम्ही त्याच्यासाठी काही केलं नाही का, प्रचार प्रसार. तर आम्ही म्हटलं असे कुठलेही विषय आम्ही घेतले नाही, आम्ही त्या पद्धतीने विषय मांडायचे, त्याच्याकरता जे काही कार्यक्रम करायचे ते कार्यक्रम आम्ही केले आणि त्या कार्यक्रमातनं त्यांना जाणवून दिलं की आता उदाहरणार्थ तिथे आमच्याकडे अशा विविध आध्यात्मिक संघटना पण आहेत. गायत्री परिवार आहे, नंतर एक दिव्य जीवन संघ ऋषिकेशची आहे, त्यांची आमच्याकडे एक संस्था आहे, त्याचे जे संन्यासी आहेत मुख्य, त्यांची हत्या झाली 92 साली. ते स्वतः गोंड समाजातले वनवासी हे, त्यामुळे भास्कररावांचं फार आम्हाला होतं की तिथे संपर्क कायम ठेवायचा जोपर्यंत नव्याने काही, त्यांनी एक प्रचारकाला पण तिथे सर्व व्यवस्था त्यांच्या हत्येनंतर काही हे होऊ नये, डिस्टर्बन्स काही होऊ नये म्हणून त्यांनी पाठवलेलं होतं. तर ते नंतर एक बनारसचे एक सदाफल महाराज का सद्गुरू महाराज म्हणून त्यांचं आहे, नंतर एक रामनाम संप्रदाय, असे विविध संप्रदायांना जोडले गेलेले वनवासी पण आहेत. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची घरं स्वच्छ आहेत, व्यसनाधीनता अर्थातच नाही, त्यामुळे त्यांच्या घरांचं हे आणि बाकीची घरं असं आम्ही त्या समोर मांडायचो महिला चेतना शिबिरामध्ये किंवा किशोरी विकासचे जे कार्यक्रम होतात त्यांच्यामध्ये, की आपलं घर आणि ते घर हे तुम्हाला कसं वाटतं, वाटतं का की तुम्हाला असं घर असणं चांगलं, असं ते कधी ज्या अशिक्षित महिला असतील त्यांना चार्टद्वारे ते समजावून सांगायचं की हे चांगलं घर आहे आणि हे कसं घर आहे बघा, याच्यामध्ये मुलं इकडे तिकडे आहेत, ते कुत्रा तिथेच खेळतोय, कोंबडी तिथेच घाण करते,
किंवा काम काही करत नाही आहेत, कोणीतरी पिऊन पडला आहे वगैरे वगैरे, असं हे चित्र, हे तुमचं घर असं पाहिजे का असं पाहिजे, त्यातनं आपोआप जाणवत गेलं. आणि दुसरं असं की किशोरी मुलींशी बोलताना त्या स्वतःच म्हणायच्या की नाही आमच्याकडे ना हे प्रश्न आहेत आणि हे काही करून सुटलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे हे त्या आमच्याशी चर्चा करतात आता. त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्यामध्ये हे घालतो की हा विषय हा आपणच हाताळायला पाहिजे आपल्या घरामध्ये. कारण हे कुणीतरी बाहेर येऊन प्रचारकी भाषण देऊन चालणार नाही आहे. त्याची ती गंभीरता आपल्याला समजली पाहिजे. आणि त्यामुळे अनेक मुली ह्या आता मागणी करतात आमच्याकडे की नाही आम्हाला पिणारा नवरा नको, पिणारा असेल तर तो नको. म्हणजे की आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या ना, त्यासुद्धा कितीतरी अविवाहित आहेत. त्या पहिल्या ग्रुपमधल्या तर बऱ्याचशा अविवाहितच आहेत. का तर केवळ हेच कारण की आम्हाला पिणारा नवरा नको, त्यामुळे आम्ही लग्नच नाही करणार. ते हे अशी जी म्हणजे लग्न नाही करणार हे योग्य की अयोग्य हा नंतरचा भाग आहे, परंतु अशी मानसिकता त्यांची होत गेली आणि त्याचा परिणाम अजूनही तेवढा पॉझिटिव्ह दिसत नाही आहे. पण तरीही शिकलेल्या जसं जसं प्रमाण वाढतं आहे शिक्षणाचं आणि ह्याचं, सरकार छत्तीसगड राज्य बनल्यानंतर अनेक गोष्टी ह्या पुढे गेल्या. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या विषयामध्ये सरकारने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि विशेषतः दंतेवाडा हा नक्षल प्रभावित असल्यामुळे आर्थिक पण भरपूर मदत केंद्र सरकार आणि आमचं इथे जे ह्या आहेत खाणी आहेत लोखंडाच्या, ते जे NMDC जे आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांचा जो सगळा पैसा आहे तो ह्या दंतेवाडा, बिजापूर आणि सुकमा या 3 जिल्ह्यांसाठीच वापरला जातो, तिथल्या सगळ्या विकास कामांसाठी. आणि त्याचा परिणाम म्हणून भरपूर म्हणजे आमच्याकडे आमच्या बारसूरपासून 20 किलोमीटरवर तालुक्याच्या ठिकाणी एज्युकेशन हब आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, वेगवेगळ्या मुलींच्यासाठी काय म्हणून पण त्याला कन्या परिसर, खेल परिसर या नावानी निवासी शाळा आहेत, मुलांसाठीही आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज झालेलं आहे, ITI आहे, अशा सर्व सोयी तिथे उभे करतात. आता फक्त मला वाटतं मेडिकल आणि इंजिनिअरिंगच आमच्याकडे येणं बाकी आहे. दंतेवाड्याचं कॉलेजही आमचं आता महाविद्यालय जे काही आहे म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सही आता तिथे शिकवलं जातं, जिथे पूर्वी काहीच नव्हतं. म्हणजे त्या मानाने भरपूर सोयी सुविधा सरकार करतं आहे, लोकांमध्ये पण जागृती होती आहे. फक्त एकच आहे की जंगलामध्ये राहणारा जो वनवासी भाग आहे, जे पाडे आहेत किंवा ज्या रस्त्याच्या कडेला जे गावं आहेत त्यातले जे आतले पाडे आहेत तिथपर्यंत सुद्धा अजून थोडंसं बरंच काही जाणं बाकी आहे त्यांच्यापर्यंत. म्हणून आम्ही जे दवाखाना संपल्यानंतर आम्ही जेव्हा सेकंड इनिंग आमची 2010पासून पुन्हा जी बस्तरमध्ये सुरू झाली, त्यावेळी लक्षात असं आलं की बरेचसे कामं आता सरकार चांगली करत आहे. आणि ज्या बारसूरच्या दवाखान्यामध्ये फक्त पोस्टमार्टमसाठी त्या सरकारी डॉक्टरकडे जायचं ही जी मानसिकता त्यावेळेस लोकांची होती, ते आमचं बारसूरचाही दवाखाना सरकारी खूप चांगला झाला. त्यामुळे लक्षात असं आलं की दिवसाला 5 ते 7 पेशंट, ह्याच्यापेक्षा आपण जर अजून इंटिरियरला जाऊन जर पेशंट तपासले तर आणखीन लोकांना लाभ होईल. आणि आपल्यालाही विविध प्रकारचे पेशंट जे 6-6 महिने वर्ष पडून असतात किंवा मांत्रिकाकडे जाऊन नंतर मग ते आपल्याकडे येतात, त्याच्यापेक्षा तिथेच त्यांची जर आपण तपासणी केली, त्यांना औषध दिलं, त्यांचा फॉलोअप घेतला, त्यांना कुठे रेफर करायचं असेल तर ते रेफरही करू शकतो. या सगळ्या विचारातून मेडिकल कॅम्प्स विथ फॉलोअप असा त्याचा एक ढाचा बनवून त्याप्रमाणे आम्ही काम सुरू केलं. त्याचबरोबर आम्हाला हेही लक्षात आलं की विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती नाही, विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणं फार आवश्यक आहे. आणि त्याला कारण असं घडलं की खरं म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचा एक गट आलेला होता युवक विभागाचा, आणि त्यांनी विज्ञान हा विषय घेऊन काही छोट्या म्हणजे घरगुती वस्तूमधून प्रयोग करणं ते शिकवण्यासाठी म्हणून आलेले होते. आणि त्यांची आणि डॉक्टर गोडबोले यांची ह्याच्यामध्ये प्रबोधिनीतच भेट झालेली होती. त्यामुळे ते म्हणले की आम्ही येऊ का छत्तीसगडला. ते याद आलं, त्यांचे 8-9 शाळांमध्ये कार्यक्रम झाले, असं ते दरवर्षी होत गेलं. त्यांच्याशी बोलण्यातनं असं एक वाटलं आम्हाला की आपण सुद्धा छात्र प्रबोधन या नावाने काहीतरी आरोग्यविषयक प्रबोधन या मुलांमध्ये केलं पाहिजे. कारण त्याच वेळेला आम्हाला कुपोषण मुलांमध्ये असलेले, वारंवार आजारी पडणं, मलेरिया वारंवार होणं, आमचा भाग हा एंडेमिक मलेरियाचा आहे, त्यामुळे वारंवार मलेरिया होणं हे सगळं दिसायला लागलं होतं हळूहळू. त्यामुळे त्याच्यासाठी प्रबोधन करणं, नुसतं बरं करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं
ह्याच्यासाठी कुपोषण म्हणजे काय, कुपोषणापेक्षा रक्ताची कमी म्हणजे ॲनिमिया, ह्या ॲनिमिया आणि मलेरिया ह्याच्याकरता प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. हे लक्षात आलं म्हणून मग आम्ही शाळांमध्ये आम्ही जायचं, तिथे त्यांच्याशी बोलायचं की असं असं आम्ही 2.5 तासाचा कार्यक्रम करणार आहे. त्या मुलांनी, प्रबोधिनीच्या मुलांनी येताना एक छोटासा आम्हाला खेळ आणून दिला होता की जो आम्ही खेळ त्या मुलांमध्ये घेतो आणि त्या खेळाच्या माध्यमातून त्यांना अपने शरीर को जानो असं त्या खेळाचं नाव आहे. त्यामुळे त्या शरीराची ओळख, त्याचं सगळं पचन संस्था, सगळ्या ज्या काही संस्था आहेत शरीराच्या काम करणाऱ्या त्या काय आहेत, कसं आहे असं त्यांना छोटं समजेल तसं. 8वीचे असतील तर त्याप्रमाणे, 10वीचे असतील तर त्याप्रमाणे असं समजावून सांगून तो खेळ घ्यायचा. आणि मग त्या शरीर हे शरीरमाद्यम खलु धर्म साधनम असं आहे. तर हे आमच्याकडे ते सांगावं लागलं की मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हे आमचं घोषवाक्य बनलं. ते गाणंच आम्ही घेतो मुलांकडनं म्हणून त्यांनाही आवडतं. ते माटी में ना रोल रे म्हणजे काय, तर ती व्यसनाधीनता आहे. पिऊन आपला कोणीतरी पडला आहे याच्यामध्ये, बाजाराच्या दिवशी दिसतो आपल्या रस्त्यावर कोणीतरी पडलं आहे, बाई पडली आहे, एखादी मनुष्य पडला आहे, त्याने आपल्या मुलासाठी काहीतरी खाऊ घेतला आहे, आणखीन काहीतरी भाजी घेतली आहे, पण नंतर जाताना ते दारूच्या ती बाई विकणारी कोणीतरी विकणारं दिसलं आणि ती प्यायली. मग ती सायकल एकीकडे, तो पण असा झिंगत मग ते सगळं ते डॉक्टर साहेब जरा ॲक्शन वगैरे करून दाखवतात. त्याच्यामुळे ते मुलांना खूप मजा वाटते, अगदी हसायला लागतात वगैरे. आणि मग शेवटी हा प्रश्न विचारतो, शेवटी म्हणजे त्या छोट्या साधारी याच्यातनं, की ह्याच्या जागी तुमची आई असेल, तुमचे वडील असतील तर तुम्हाला कसं वाटेल. मग ते लगेच मुलं गंभीर होतात. मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग हे आपण आता काय करतोय, आपण पण गुटखा खातोय का, आपण पण तंबाखू खातोय का, आपण पण हे आपल्या घरातले कोणी असे जे लहान म्हणजे मुलं खातात, तुमचे वडील ठीक आहे आता 40 वर्षाचे झाले असतील त्यांचं सोडून द्या, पण हे आपण केलं नाही पाहिजे. आणि हे जर आपण सोडलं तर आपला काहीतरी पुढे विकास संभव आहे. नाहीतर आपली जी इथे प्रतिमा आहे मामा मुरिया, आज ती म्हणजे वनवासी हा जो आम्ही जे गेलो तेव्हासुद्धा मी मगाशी म्हणत तसं उपेक्षित, दुर्लक्षित आणि अपमानित सुद्धा होता. म्हणजे त्याला एक प्रकारची दुय्यम दर्जाची वागणूक होती. म्हणजे बस्तरचे प्रश्न काय, तर सगळ्यात पहिला हा प्रश्न जाणवलेला आम्हाला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही पाऊल ठेवलं त्या दिवसापासून, कारण आम्ही आलो तेच बसने आलो. त्यामुळे बसमध्ये जी त्याच्याबरोबरची जी वागणूक असेल शहरी माणसाची, कंडक्टरची, ड्रायव्हरची, कोणाची, अरे तुम पीछे बैठो, तुमको आगे जगह रिकामी है लेकिन आपको पीछे ही बैठना है, आप आगे नहीं बैठ सकते. तो बसला असेल तर एखादा जर शहरी माणूस चढला तरी त्याला उठवून मागे बसवायचं. ती मग लहान पोर घेतलेली बाई असेल, कोणीही असेल, आजारी असेल तरी पण त्याला, म्हातारे असतील तरी ते मागेच बसायचे. हे जे सगळं वागणूक आम्ही बघितली. त्यामुळे तेव्हा आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायचो सगळ्या बायकांशी, शिबिरांमधून मुलींशी, युवकांशी सुद्धा, तेव्हा हे असं का होतं, तुम्हाला काय वाटतं काय होत असेल. मग त्यातल्या काही जणी बोलायच्या, काही जण सांगायचे नाही हम तो पीते हैं ना, हम तो अच्छे साफ सुथरा नहीं रहते हैं, हमको आदत नहीं है नहाने की, ये सब. ते त्यांना जाणवून दिलं की ह्या आपल्यातल्या त्रुटी आहेत, त्या आपण घालवल्या पाहिजे. आणि त्याच वेळेला आम्ही ज्या व्यापाऱ्यांच्या घरी जायचो, कधी कशाच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने, देणग्या काही कार्यक्रमासाठी त्यांच्याकडनं काही घेण्यासाठीच्या निमित्ताने, तेव्हा आम्ही ते सांगायचो की तुम्हाला जर इथं राहायचं असेल आणि इथल्या समाजाच्या जीवावर तुम्ही कमवताय तर तुम्ही कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. ह्या समाजाला जर तुम्ही आपलंसं केलं नाही तर रवींद्रनाथ टागोर जे म्हणतात ते आहे की जिनको आपने हीन दीन हेय बनाया है वही कल आपको हीन दीन और हेय बनाएंगे. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यामुळे त्या पद्धतीने वागा. एकाने आम्हाला असंच आवेशामध्ये बोलता हां अरे उनका नक्सल सेना है तो हमारी भी भूमी सेना तयार करेंगे. आम्ही म्हटलं हे काही बिहार नाही आहे भूमी सेना वगैरे करायला. आणि दुसरं असं म्हटलं तुम्हाला माहिती आहे का आसाममध्ये काय आंदोलन झालं, मारवाडी भगाओ आंदोलन झालं. कसं करतं झालं, त्या समाजाने तिथल्या समाजाची दखल घेतली नाही, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान केला नाही, आदर केला नाही, त्याला माणूस म्हणून वागणूक दिली नाही आणि शोषणही केलं. म्हणून हे सगळं तिथे झालेलं आहे. त्यामुळे हे त्याला राजकीय बाजू पण असेलच, पण तरीसुद्धा ही पण एक मुख्य बाजू आहे. आणि हे जर आपण केलं नाही तर
जे नक्षलवादी तेव्हा यायला लागलेच होते, काही घटना आम्हाला ऐकायलाही येतच होत्या. त्यामुळे आम्ही म्हटलं हे जे आहे हे जर आपल्या गिदम, बारसूर आणि जगदलपूरपर्यंत पोचणार असेल तर त्याचा सामना कसा करायचा तुम्ही पहा. आणि त्यामुळे तुम्हाला जर राहायचं असेल तर कल्याण आश्रम जे सांगतं की ग्रामवासी हो, वनवासी हो या शहर नगरवासी, हम सब है भारतवासी. ते भारतवासी आहेत म्हणजे काय, तुम्ही त्यांना तेवढा सन्मान दिला तरच ते होऊ शकतं. आणि त्यामुळे आपलं काम हे तर आहेच, त्याच्यामुळे ती भावना वनवासी समाजामध्ये सन्मानाची, आणि आम्ही पण कोणीतरी आहोत, आम्ही पुढे जाऊ शकतो, काही ना काहीतरी करू शकतो आणि केलं पाहिजे आपल्या समाजासाठी, हे त्या युवकांमध्ये ती भावना निर्माण करणं तरुणाईमध्ये. आणि त्याचबरोबरीने समाजाला ती एक भक्कम आधार देणं की नाही आपण आहोत ना, आपण सगळे मिळून हे करूया. हे करण्यासाठी कल्याण आश्रम काम करतच आहे, हे सगळं आहे. परंतु तरीसुद्धा तिथल्या समाजाने जोपर्यंत जागृत होत नाही किंवा हो झाले नाही, त्यांना जागृत करण्याचं, एका परीने जागृत म्हणण्यापेक्षा झटका देण्याचं काम नक्षलवादांनी जरूर केलेलं आहे. कारण तशी परिस्थिती होतीच, आणि ती परिस्थिती जर पुन्हा आली तर मात्र मग नक्षलवाद संपेल, नक्षलवादी संपतील, पण नक्षलवाद संपेलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या समाजाने ह्याच्यामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. आज मी अनेकांना सांगते, आपल्या सगळ्या जेव्हा आपण सगळे अशा प्रकारचे जमतो कार्यकर्ते तेव्हा, की नॉर्थ ईस्टचा प्रश्न हा खरंच खूप वेगळा आहे. कारण ते शेवटी आपल्या सीमेवरची राज्य आहेत ती, त्यामुळे त्याची रक्षण, त्याचं तिथलं संवर्धन, जतन, तिथल्या सर्व समाजाचं, संस्कृतीचं आणि सर्वच याचं हे अत्यंत आवश्यक आहे. पण बस्तरचा सुद्धा नॉर्थ ईस्ट बनू नये ह्याच्याकरता नक्की आपण म्हणजे लक्ष देऊन सर्व संघटनांनी तिथे काम, जे काही संघटना करतात आपल्या विचारांच्या, राष्ट्रीय विचारांच्या किंवा संघ परिवार म्हणलं तरी चालेल, त्यांनी सगळ्यांनी ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे आमच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात तर आम्हाला खूप कमी वाटतं. दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे जे लोक येतात ना, एक प्रबोधिनी सोडली तर म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या रायपूरच्या सुद्धा कार्यकर्त्यांना मी ओळखत नाही कोणालाही, कारण कधी आलेच नाहीत कोणी. एक सनत महाजन जेव्हा जगदलपूरमध्ये काम करत होते नांदेडचे, ते पूर्ण वेळ होते, त्याच्यामुळे नंतर मलय म्हणून आले होते, त्यांचा आमचा संपर्क होता. परंतु विद्यार्थी म्हणजे आम्ही जसे श्रमानुभव शिबिर किंवा काही अशा पद्धतीने जात होतो, अशा पद्धतीने बस्तरची ओळख ह्या युवकांना होणं आणि त्यांनी त्याच्याकरता आपला काही वेळ देणं, म्हणजे मुंबई पुण्याचे महाराष्ट्रातले युवक येणं आणि त्यांनी काम करणं हे तर आहेच, नाही असं नाही, भारतातल्या कोणाकोणातल्या लोकांनी यावं बस्तरमध्ये आणि करावं. परंतु रायपूर, बिलासपूर, अंबिकापूर आणि ह्या सगळ्या कोरबा इथले काय करतात युवक, त्यांनी का नाही येऊ? तिथले डॉक्टर्स आता यायला लागले. त्यामुळे असं हे जे आहे हे, आणि याच्या विरुद्ध म्हणजे आज हे जे पद्म पुरस्कारासाठीचं जे काही आहे, आम्हीहून काही ॲप्लिकेशन वगैरे जे काही प्रकार होता तो आम्ही केलेलाच नाही. आमची जी काही आहे ती सगळी 2-3 वेळा कलेक्टर महोदयांनीच, त्या वेळच्या कलेक्टर महोदयांनीच आमचं नाव पुढे पाठवलेलं आहे. आमच्याबद्दलची माहिती थोडीफार त्यांनी आम्हाला विचारून गोळा केली आणि आमच्या वतीने पाठवली. त्यामुळे आमचं ॲप्लिकेशनवर वगैरे सही न होताच ते यावेळेला त्यांनी उलटं केलं, त्यामुळे पुरस्कार जाहीर केला आणि मग आमच्या सह्या घेतल्या, असं झालेलं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तिथे जे डाव्या विचारांची जे आहेत 2-3 जण, आता ते उघडपणे डाव्या विचारांचे आहेत का तर नाही, पण त्यांच्या कार्यक्रमाला जी लोक येतात ते आम्ही बघतो, किंवा त्यांच्याकडे संपर्काला म्हणून जे येतात ते कोणाकोणाशी संपर्क करतात, हे सगळं आम्ही तिथे, ते आम्हाला डॉक्टर और ताई आणि ते कुणालाही आमच्याकडे पाठवतात कि नहीं, उनके साथ मिलो और जाके आप जानकारी लेके आओ, वो वहाँ पर बहुत अच्छा काम कर रहे हैं. हे त्याच्यासाठी ह्या पुरस्कारासाठी सुद्धा त्यातल्या 1-2घांनी प्रयत्न केले, कारण त्यांचं प्रशासनाबरोबर खूप चांगलं नातं आहे. हे आमचं आहे, पण त्यांचं जसं आहे तसं आमचं नाही आहे. आम्हाला आमच्या कामामुळे कलेक्टर आमच्याकडे येतात आणि त्यांनी नाश्त्याला त्यांनी ओळख करून दिली, पण त्याच्यामध्ये त्यांचाच वाटा जास्त आहे की नाही, यहाँ पर वो डॉक्टर और ताई बहुत अच्छा काम करते हैं, आप उनको मिलने चलिए. त्यांनी स्वतःनी आणलं. आमच्यातलं कोणीच आलं नाही आमच्याकडे.
विचारायला कधीही. म्हणजे विचारायला म्हणजे सन्मान द्यायला नको किंवा मान तुम्ही देऊ नका, पण ॲटलिस्ट काम काय चाललं आहे, कशा पद्धतीने चाललं आहे, तरुणांना ह्याच्यामध्ये जोडलं पाहिजे, हा विचार दुर्दैवाने अजून तरी झालेला नाही आहे. आणि आमच्याकडे अशी पुष्कळ लोकं येऊन गेले की जे आमच्याकडे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष राहायला तयार होते. बिट्स पिलानीची इथे शिकलेली आहेत, JNUमध्ये शिकलेली, टाटामध्ये म्हणजे तुमचं टिसमध्ये, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकलेले, ते सर्व प्रकारचे मुलं आमच्याकडे तरुण येतात, ते आमच्याशी गप्पा मारतात. आम्ही सगळं सांगितल्यानंतर तरुणांनी इथे आलं पाहिजे. आता आम्ही हळूहळू ते शब्द जरा आहे, त्यातल्या कित्येकांनी आम्हाला ऑफर दिल्या की नाही ताई आप बताइए, मैं 2 साल देने के लिए तयार हूँ. मुलीसुद्धा मुलंसुद्धा. त्यांना आम्हाला असं झालं की आम्ही एक दोघांना बोलवलं होतं, पण ते आल्यानंतर मग असं झालं की त्यांनी काहीतरी आमच्या कार्यकर्त्यांशी बोलताना, आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही दोघं सोडले तर सगळे वनवासीच आहेत, त्यांच्याशी बोलताना काहीतरी अरे यहाँ जो ये सब है ना, यहाँ इतनी पहाड़ी है, यहाँ जो भी ये है खनिज है ना पूरा वो जो सब है वो सब सरकार को लूटना है, इसलिए ये सब नक्सलवादियों को भगाने का चल रहा है और यहाँ पर इतना हो हल्ला हो रहा है, CRPF को इतनी सारी बिठाए हैं, हर 5-6 किलोमीटर पर बटालियन लगाए हैं, असं त्यांनी त्याच्याशी बोलणं केलं. आणि तो नंतर 2-4 दिवसांनी काहीतरी जाणार होता, म्हणजे सुदैवाने लगेचच जाणार होता, नुसताच आला होता बघायला. ते आम्ही बघितल्यावर मी म्हणलं बापरे, म्हणजे हे आम्ही दोघांनी विचार केला की आपल्याला काम कमी झालं तरी चालेल, पण फलाडी विचारधारा घेऊन येणारं, म्हणजे डॉक्टरांचं तर म्हणणं असं आहे की कुठलीच विचारधारा नको, सेवा आणि संवेदनशीलता याच्यावरच जर आम्ही काम केलं तर त्यांच्यामध्ये बदल आपोआप शेवटी लोकांना म्हणजे जे आता तर तिथला समाज सगळे युवक हे शिक्षित होतातच आहेत ना, त्यांच्यासमोर जे नरेटिव्ह येत आहे ते नक्कीच वेगळ्या प्रकारचं पण आहे. कारण आमच्याकडे मूल निवासी ते गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि त्यांचं ते सगळं आहे, जे जे काही विकासाचे प्रकल्प उभे राहत आहेत त्याच्यातनं जे नरेटिव्ह येत आहे ते पण सगळं वेगळंच आहे. परंतु ह्याला पर्यायी म्हणून आपण जे काम करतोय त्याचं पण एक काहीतरी महत्त्व त्यांना कळतं आहे आणि त्याच्यातून आम्ही जे त्यांच्याशी सहजपणे जे बोलतो ते, कारण आमचा जो चितूराम म्हणून आमच्याबरोबर जो कार्यकर्ता आहे, गेली 10 वर्ष तो आमच्याबरोबर आहे, तो अतिशय हुशार आहे, स्वतःला प्रत्येक गोष्टीत अपडेट ठेवतो आणि तो त्याच्याकडे भरपूर तो सोशल मीडियावरती सगळं वाचत ऐकत असतो, हे करत असतो. त्यामुळे त्याच्याशी वेगळ्या तऱ्हेने बोलणं आणि त्याचं मत सतत चाचपून पाहणं, मध्यंतरी तो असा जरा डिरेल होण्याच्या मार्गावर होता, कारण भाजपवाले तयारच असतात चांगल्या लोकांना ओढायला, त्यामुळे त्याला तिथे सरपंच वगैरे बनण्याची स्वप्न पडतायत असं आम्हाला कोणाकडनं तरी कळलं. तो कोणाशी तरी बोलताना बोलला असेल, तिथे एक वनवासींचं कोया कुटुंबा, कोया म्हणजे गोंड, त्यांचं मूळ ते कोया असं नाव आहे, गोंड हा नंतर मिळालेला आहे, कुटुंबा म्हणजे कुटुंब, तर ते कोया कुटुंब म्हणजे मग प्रत्येक, आता हे कोण आहे तर ताती आहे जे आडनावाचे, हे कोण वेक आहे, हे कोण मंडावी आहे, तर त्यांची जी कुटुंब आहे त्या कुटुंबाचं एक संघटन, मग त्या संघटनेचा हा काहीतरी त्या आमच्या जिल्ह्याचा का संभागाचा काहीतरी झाला होता आहे म्हणजे, तर त्याला तेव्हा मग सांगताना की मग ह्याचं काय आहे, इथे कोण लोक येतात, ती कशी आपल्या विचाराला, म्हणजे राष्ट्रीय संघा विचार असं आम्ही म्हणतच नाही, आपल्या भारतीय विचाराला कोणची पोषक लोकं आहे, त्यांची मांडणी कशी आहे आणि त्यांची मांडणी जर आपल्याला बरोबर वाटत नसेल तर त्याला आपण कसं पर्यायीने मांडलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, ही सगळी चर्चा डॉक्टर साहेब त्याच्याशी जास्त करतात. मी जरा व्यावहारिक काही गोष्टी त्याच्याशी माझ्या जास्त चर्चा होतात, पण हे ते त्याला सगळं, कारण डॉक्टरांचं वाचन खूप आहे त्यामुळे ते असं पद्धतीने त्याला सांगत असतात. तर हे असं जे आहे आणि त्यातनं त्यांना तयार करणं, त्यातनं ते नेतृत्व चांगल्या पद्धतीने, चांगल्या विचाराने, आणि कारण त्यांनीच विरोध केला पाहिजे ना, तर त्यांनी जर आम्ही विरोध केला तर ते म्हणाले तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हे तर बाहेरचे आहे, असंच तिथे प्रचार आमच्याबद्दल अजून झालेला नाही, पण होऊ शकतोच. आम्ही हे असं काही मांडत नाही म्हणून, पण आम्ही छोट्या छोट्या ग्रुपमध्ये असं सतत करत असतो. परंतु ह्यालासुद्धा आम्हाला खूप मोठा पाठिंबा हवा आहे, सर्व आपल्या तिथल्या जो छत्तीसगडमधल्या सर्व नवयुवकांचा, आपल्या विचारातल्या लोकांचा. त्याच्यासाठी मी हळूहळू बोलणं काही ठिकाणी सुरूही केलेलं आहे, त्याला आता मूर्तरूप कधी येईल माहीत नाही. ठीक आहे, मी माझ्या मनातली एक छोटीशी खंत बोलून दाखवली आहे, पण याचा परिणाम म्हणून कुठे ना कुठेतरी याचा विचार होईल आणि त्याच्यातून काहीतरी चांगलंच बाहेर पडेल असं मला नक्की वाटतं, म्हणून मी ही खंत बोलून दाखवली. परत एकदा आपल्या सगळ्यांनी
त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, सगळ्यांना धन्यवाद देते की या निमित्ताने मला माझे विचार सांगायची संधी मिळाली. आणि पद्म पुरस्काराचा हाच एक मोठी उपलब्धी आहे की आज आम्ही अनेक जागी जाऊन अनेक जणांना ह्या बस्तर या विषयामध्ये त्यांना आणखीन माहिती देऊन, कारण बस्तर इज इक्वल टू नक्षलवाद एवढंच लोकांना माहिती आहे, पण ह्याच्यापेक्षा सुद्धा किती मोठे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि ते केल्याशिवाय ते नक्षलवाद कमी होणार नाही हेही त्यांना आम्ही सांगतो आहोत. आणि हे सर्व सांगण्याची संधी या पुरस्काराच्या ह्याच्या आयोजनांमुळे जी मिळते आहे ती संधी मिळते आहे. त्याच्यामुळे आमचा एक पण वाढेल आमच्या प्रशासनामध्ये, राज्य सरकारमध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला जी रुग्णांसाठी आणि आमच्या बाकी कार्यक्रमासाठी जी मदत लागते ती मदतही आम्हाला विशेषतः राज्य सरकारकडनं अपेक्षा आहे, कारण जिल्हा प्रशासनात आम्हाला आत्तापर्यंत विरोध असा कधी झाला नाही. सगळे कलेक्टर आम्हाला चांगलेच मदत करतात आणि आम्ही ज्या ज्या काही समस्या त्यांच्याकडे सगळ्यात घेऊन जातो. म्हणजे कल्याण आश्रमाचा एक आयाम आहे ना, हितरक्षा, त्याच्यामध्ये जेवढे म्हणून विषय येतात, मग तो कृषी असेल, ज्या ज्या प्रकारचा सल्ला, ज्या ज्या प्रकारची जिथे जिथे त्यांची अडवणूक होईल त्या सर्व आपण सोडवायच्या. केवळ आरोग्य हा मुख्य आहे, पण त्याच्या आजूबाजूला मग एखाद्या व्यापाऱ्याने त्यांची नाडणूक केली आहे तर त्यालाही घेऊन, म्हणजे हे आमचं 1994 पासूनच चालू आहे. त्यामुळे ते सर्व आम्ही करतोच आणि त्याला ह्या सगळ्यातून आम्हाला पाठिंबाही मिळतो आहे. पण अजून मनुष्यबळ, विशेषतः आम्हाला जी टेक्नॉलॉजी तिथे लागते किंवा हे, याच्याकरता ते तरुणाईनी येणं आणि आम्हाला त्याच्यामध्ये मदत खूप गरजेची आहे. कारण वनवासी नेतृत्व जरी उभं राहिलं तरी ते तिथल्या गावातल्या आणि तिथल्या ज्या समस्या आहेत त्या समाजाला जे एकत्र आणणं आहे, पुढे आणणं, ह्याच्यासाठी उपयोगी आहे. त्याच्यासाठी जी बाकीची बांधणी लागते एक संस्था म्हणून, संघटन म्हणून, ती फार गरजेची आहे आणि त्याच्याकरता आवश्यक आहे ते ह्या अशा सगळ्या कार्यक्रमातून आम्ही मांडतो आहोत. आणि ही संधी सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.